आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण वय 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 विसरलेस मी. आंबोळ्या खाल्ल्या होत्या आपण. तू तर सगळंच विसरतेस. आणि आठवते का तू तिकडे पिंक साडी नेसली होतीस आणि ते असं डोक्याला बांधलं होतंस आणि पूजा करत होतीस आणि रांगोळी काढत होतीस. चल मला झोप येते. ते आमच्याकडे समजेल लवकर झोपतात ते. ती येते मी. आमच्याकडे म्हणजे? आणि तू कुठे जातेस आता? आता आपण इथेच झोपायचंय ना. आता हे सगळं आवरायला पाहिजे, पसारा वगैरे. मग आपण झोपूया, पण आधी थोड्या अशा पडून गप्पा मारूया. चल लवकर, मी आवरूया सगळं. मॅडम तिला काय म्हणलं ते म्हणलं इथं मी त्याच्या संग त्याच्या खोलीत राहू. माझ्या आजीला शब्द दिला होता की नाही तुम्ही मी इथं. मला माहितीये तुम्ही काहीतरी सिक्रेट बोलताय. नो बेबी. आजीला शब्द दिला होता ना, मी इथं राहणार नाही त्याच्या खोलीत. सांगितलं होतं ना तुम्हाला. हो, किती बडबड करतेस. नाही राहावं लागणार तुला इथे. फक्त त्याला झोप लागेपर्यंत झोपायचं, नाटक करायचं. जस्ट नाटक. आय मॅनेज. अंडरस्टँड. बेटा झालं का आवरून? औषध पण घ्यायचं. चला चला बसा बसा बसा. आराध्याने औषध नाही दिलं अजून तुला? व्हॉट इज दिस आराध्या? हा, उद्या जाईल ती. उद्या? सावकाश सावकाश. चला आता आता झोपायचं. आराध्या कम ऑन. आराध्या प्लीज. पण इतक्या लवकर नको झोपायला मला तरी वाटतंय. असं कसं? वेळेत झोपायचं आणि सकाळी वेळेत उठायचं. यु नो व्हॉट, सकाळी तुझं फेवरेट बनवणार आहे आजी. उकड बनवणार आहे. आणि पापड पण असणार आहे. आणि तळलेली मिरची पण. तुला जे आवडतं ते सगळं असणार आहे. ओके मग चालेल. पण तुला हे सगळं आवडतं ना? मग ठीक आहे, चालेल. चला गुड. आराध्या चला चला झोपा झोपा. कमॉन कमॉन कमॉन. झोप तू पण. हा चला. गुड बॉय. झोप. आहे ती पण झोपते. हा तू पण झोप. आराध्या गुड नाईट. चला झोपा. डोळे मिटा. कमॉन. पण तिला पण झोपता. तू झोपला की तिला पण झोपडणार. ओके नाही? कमॉन डोळे मिटा आता. श्रेयस तुझ्या आजीला दिलेला शब्द आम्ही कधीच मोडणार नाही. डू यू अंडरस्टँड? जा गेस्ट रूम मध्ये. गो. हाय का फिरून फिरून इथंच आले बाई मी. एवढा मोठा बंगला आहे, लई डोक्याला शॉट बसतात. आपल्याला आपलीच खोली सापडना झाली. आजीचा फोन. बोल गाजी. काय गे? बोल गाजे काय बोल गाजे? हा, गेल्यापासून एक बी फोन केला नाहीस. इथं आजी चित्ती हाय का मेली हाय याची बी आठवण नाही. आणि मी मेली इथं तुझी आठवण काढून मरतीये.
अगं आजी एवढी काळजी कशाला करते माझी? अगं इथं आल्यापासनं ना आपल्याला वेळच भेटला नाही बघ. एकतरी इथं एवढी माणसं आहेत ना, समधी नुसती माझ्या अवती करत असतात आणि नुसती माझ्याकडे टकामका बघतात. आणि तुला सांगू ती येड ते तर माझा हातच सोडत नाही ना, नुसतं माग माग करत असतात. ते पोराने तुला तसलं काही करायला नाही ना लावलं? पावळट, तसलं म्हणजे तसलं काही नाही ना केलं? हाट गाजे, काय बी बोलती तू. ते जाऊ दे. आपण ना तुला इथली गंमत सांगतो. इथं ना म्हणजे समधी माणसं अशी आपण लग्नात कशी जगामगा कपडे घालून जातो तसेच कपडे घालून फिरतात की रोज. आणि मला पण ही साडी नेसायला लावलीये, लईत बोचते बघ अंगाला, काही सुचतच नाहीये. आणि हा बंगला एवढा मोठा आहे ना, समधी माणसं नुसती इकडून तिकडं फिरत असतात. आपल्याला तर आपली खोलीत सापडण्याची झाली बघ. आणि समधी माणसं इथं म्हणजे अशी रोजच्या रोज मेजवानीत जेवतात ना, तसंच जेवतात बघ, तसंच जेवण बनवतात. ए बाई, तिथलं तामझामाला भुलू नकोस हा. हा, सांगून ठेवते. तू माझ्या डोळ्यासमोर नाही म्हणून मला लई काळजी वाटते बघ तुझी. अगं आजी, ही तुझी तारा आहे. तू पण काय मला त्या आराध्यासारखी समजायला लागली वय? समजे समजतात तसं. नको एवढी काळजी करू. बरं ऐक, आपल्याला आता जावं लागेल बरं का, झोपायची वेळ झालीये. आणि हा, वेळेवर जेवत जा बरं. आणि दवा पाणी बी वेळेवर घ्यायचं, विसरायचं नाही. अगं हा, आणि फोन करत राहा, विसरू नको. वय वय ठेवते मी आता, काळजी घे. हा, कोणी सापडली नाही बाबा आपल्याला आपली. काय बरं करायचं? अगं काय झालं, का घाबरलीस एवढी? लय अंधार आहे ना, आपल्याला कळलंच नाही कोण आलं बघा. आपल्याला आपली खोली सापडत नाही हो. अगं घाबरतेस कशाला? मी दाखवते तुझी खोली, आणि तुला काही लागलं ना तर मला हाक मार. हा, तुम्हाला हाक मारायची? पण काय म्हणून हाक मारू? आई, काकू, आपण आई आई म्हणून हाक मारायची म्हणजे तुमची आराध्या या जगात नाही याची आठवण करून द्यायची का? त्याचा तुम्हाला त्रास होईल. तुम्ही तुमची पोटची लेक गमावली आहे आणि आपण असं आई आई म्हणून तुमच्या काळजाचे लचके तोडायचे वय. अगदी माझ्या मनातलं बोललीस ग. ज्या क्षणापासून तुला पाहतीये ना, तेव्हापासून मनाची नुसती तगमग वाढली आहे माझ्या. वाटतं देव जर चेहऱ्याच्या बाबतीत एवढे चमत्कार करणार असेल तर त्या चेहऱ्याच्या मागे जो माणूस आहे त्याच्या बाबतीत चमत्कार का नाही घडत आहे? देव माझ्या आराध्यालाच का नाही परत आणत? एका क्षणाला असं वाटतं ना की तूच माझी आराध्या नाही ना. नाही, हे शक्य नाही. तुला पाहिलं ना की तिच्या 1000 आठवणी डोळ्यासमोर येऊन जातात ग. वय वय, आपल्याला कळतंय हे समजा, म्हणूनच ना तुम्हाला आई म्हणून फसवता बी येत नाही आणि काकू म्हणून परक बी करता येत नाही. आपण तुम्हाला मावशी म्हणलं तर चालेल का? म्हणजे मावशी पण आईसारखीच असते की नाही? म्हणजे मला पण आई नाही, आईची माया मिळेल आणि तुम्हाला पण आराध्य नसल्याचा त्रास होणार नाही. ते म्हणतात ना, आई मरून मावशी जगू, तसं चालेल का मी मावशी म्हणलेलं? हा चालेल. अगदी शाण्यासारखं बोलतेस बघ पोरी. तू आमच्या श्रेयस यांना बरं करायला आली आहेस ना, होऊ देते बरे. आणि हो, तुला काही लागलं ना तर मला हक्काने हाक मार. हा, लय गोडात बघा तुम्ही, पण तुमची ती धाकटी पोरगी लय फटका तोंडाची आहे. बरं, एवढा वाद घातला की नाही तिने मगाशी माझ्याशी, तिला समजावं काय ते? अगं ती आराध्याची धाकटी बहीण आहे. वय वय, माहितीये की मला. तिचा खूप जीव होता तिच्या ताईवर.
तिच्या ताईने तिच्यासाठी खूप केलंय, अगदी जीवापेक्षा जास्त. म्हणजे ती खूप मोठी कहाणी आहे ग, तू त्यात नको पडूस. त्याचाच ना माझ्या श्रावणीला खूप त्रास होतो. तशी माझी श्रावणी मनाने खूप चांगली. बर, तू याचा जास्त विचार नको करूस. मी तुला तुझी खोली दाखवते. हा, मी जरा पाणी घेऊन येते आणि मग तुझ्या खोलीकडे नेते. मला माहितीये तुला लवकर झोपायची सवय असेल ना. आलेच मी. बाबा 10 वाजले, लय उशीर झाला उठायला. मोमो गादीवर रात्रभर झोपले होते म्हणून एवढ्या वेळ झोप लागली. बाबा मॅडम वाट बघत असते, दिसले नाही तर आरडाओरड करतील. जायला पाहिजे, मी आवरून पटकन जायला पाहिजे. आराध्या, 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 आराध्या. उठल्या उठल्या गेली वाटतं काम करायला. तिला ते सतत कामच करायचे असतात. आराध्या, आराध्या, आराध्या. आपल्याला तर साडी नेसता येत नाही बाबा. समजा साड्या चांगल्या आहे, पण ही जास्त भारी आहे. पण आपल्याला तरी येतच नाही साडी बाबा. आता कशी नेसणार? आजीने शिकवलं होतं, आठवते का बघूया. आराध्याच्या आईला माहिती असेल ना ती कशी साडी नेसायची. तिच्या आईलाच विचारते मी. फुलं छान आहेत हा. हो हो, दोघं क्वालिटीची आणली. पण मी काय म्हणतो, बरीच फुलं लागणार आहेत. एवढ्या फुलात काही होणार नाहीये. तर हा मधला पेसेज जो आहे ना, हा आपला सगळा डेकोरेट करायचंय. कळलं का तुला? आणि माणसं लागतील बरीच. घराच्या बाहेर सुद्धा सगळं डेकोरेट करायचंय. कळलं का तुला? हा डॅड, तुम्ही काळजी करू नका, सगळं डेकोरेशन व्यवस्थित होणार आहे. आराध्या, ते फ्लावर अरेंजमेंटचं झालं का ग?
अरे श्रेयस, अरे इकडे बघ, हे बघ. जस्ट शो मी कम. बघ श्रेयस, किती फुलं आहेत ना. अरे अजून बरीच फुलं येणार आहेत, कळलं का? आणि बघ, एक सरप्राईज आहे. तुला लाइटिंग आवडते ना? हे सगळं मी लावायचंय? हो श्रेयस, तुलाही हेल्प करावी लागेल. चालेल. डॅड, थोडक्यात वाचलोय आपण. आज टक्कर होता होता वाचली, निदान थांबली तरी. तुम्ही दोघं काहीतरी सिक्रेट बोलताय, मला माहितीये. अरे नाही 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 रे बाबा. मला माहितीये. नाही नाही, तुम्ही बोला, मी आलो. असं काय श्रेयस, हा समोर असला ना की हळू आवाजात बोलणं बंद करायला हवं. त्याला काहीतरी वेगळंच वाटतं. खरंय. व्हॉट इज रॉंग विथ यू? तू काही विसरतेस का? या घरात तू आराध्या म्हणून वावरायचंय. आराध्या म्हणून आणलंय ना तुला या घरात. मग ही अशी तारा बनून काय फिरतेस सगळीकडे? श्रेयसच्या लक्षात आलं तर? तुला कळतंय ना, तुला इथे काम करायला बोलवलंय आम्ही. हा, या घरात तू आराध्या म्हणून वावरायचंय. श्रेयसला सतत वाटलं पाहिजे की तू आराध्या आहेस. आता तुला हे असं बघितल्यानंतर जर श्रेयसच्या मनावर विपरीत परिणाम झाला तर काय करायचं? हे तुला आराध्य बनवण्यासाठी सगळ्यांनी किती मेहनत घेतलेली, त्या संजय मामानी, आम्ही. तुला कळतंय का? हा, हे जे काय आम्ही करतो सगळं वेस्ट जाईल. डू यू अंडरस्टँड? मॅडम, कशाला डोक्याला शॉट देताय? अहो, आपण ती साडी नेसायचा प्रयत्न केला की, पण आपल्याला काही जमत नाही. पार ती बोचतच ते अंगाला. आणि तिच्यात कसं झोपायचं? तुमची आराध्या कसं करायची तिचं तिला माहित. हे पा, खरं खरं सांगतोय आपण. सकाळी उठलो ना आपण, तेव्हा आपण साड्या बघितल्या, समजा साड्या बघितल्या, आणि एक साडी नेसायला बी घेतली, पण आपल्याला काही जमत नव्हती ना. म्हणजे आपल्या आजीने तसं आपल्याला शिकवलं होतं, पण अहो खरंच काही जमत नव्हतं. म्हणून विचार आला की ती आराध्याची आई असेल ना, तिला माहिती असेल की आराध्या कशी तयारी करायची. मग आता त्यांना काय आवाज द्यायचा म्हणून काय वरून बोंबलून त्यांना बोलव वय, म्हणून खाली आलो आपण. आणि कशाला तुम्ही स्वतःच्या पण डोक्याला एवढा शॉट लावून घेताय? तुमचं ते पोरग येडा आहे, त्याला माइंड युअर टंग. डोंट यू डेअर. आमच्या मुलाला वेड म्हणण्याचा तुला अधिकार नाही. सॉरी मॅडम. बेटर बी. मॅडम, असं म्हणायचं नव्हतं मला, पण आपलं म्हणणं काय ते पहिले ऐकून घ्या. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्यानं आपल्याला मंदिरात पाहिलं होतं की नाही, तेव्हा आपण ह्याच कपड्यात होतो की नाही, सेम टू सेम. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला घेऊन आपल्या घरी आल्या होत्या, तेव्हा पण ते मला आराध्यच म्हणत होतं की तेव्हा कुठं काही साडी बिडी नेसली होती वय. हे पा मॅडम, कपडे बिपड्यांचं काय नसते, तुम्ही समजून घ्या. मी काय सांगते, जास्त डोकं चालवू नकोस. विसरलीस का? काल तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं, केवढा तमाशा केला त्याने. हे तुला कळतंय ना? तू ना जास्त विचार करू नकोस. आम्ही जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. तुला असं वाटत असेल की आमचा मुलगा वेडा आहे, मूर्ख आहे, तसं नाही आहे. ही इज वन ऑफ द मोस्ट एंटरप्राइजिंग पर्सन. मोठा बिझनेसमॅन आहे तो. आता त्याची तब्येत बिघडली आहे फक्त, अनफॉर्च्युनेटली. सो डोंट अंडर एस्टिमेट हिम. जे सांगितलंय ते गपचूप करायचं. स्वतःचं डोकं चालवायचं नाही. ताबडतोब चेंज करायचं. आम्ही कोणाला तरी पाठवतो. ओके, साडी नेसाय. तू इथे काय करतेस? मला भूक लागली आहे, चल ना आपण ब्रेकफास्ट करूया. 1 मिनिट श्रेयस. काय झालं? आधी मॉम ना सांग मी कोण येते. कोण आहेस म्हणजे असं काय विचारतेस आराध्या? कारण आराध्याने आज हे असे वेगळे कपडे घातलेत ना. म्हणजे आराध्याला असे वेगळे कपडे घालण्याची मुभा नाहीये का? ती नाही घालू शकत का असे वेगळे कपडे? घालू शकते, पण मी तर तुला काहीच बोललो नाहीये. हो, पण सासूबाईंना ते आवडलं नाहीये. मम्मा, तुम्ही ओरडलं तिला? माझ्या आराध्याला कोणी काय बोलायचं नाही. हा, नाही बेटा, इतक्या गोड सुनेला आम्ही कसं काय ओरडू, नाही का? आम्ही जस्ट तिला आठवण करून दिली की आमच्या श्रेयसला तू साडी नेसलेली आवडते, राईट? मला तर आराध्या कुठल्याही कपड्यात आवडते. हा, ते पण आहेच की. हो,
मग काय प्रश्नच मिटला. तुला जे हवं ते घाल सुनबाई. बाय. बाय डार्लिंग. मला भूक लागली, चल लवकर. खूप आगाऊ आहे. तिला लगामात ठेवायला हवं. अक्षय, ह्याला काय अर्थ आहे? आज माझ्या लग्नाची मेहंदी आहे ना. अरे फायनली आपलं स्वप्न पूर्ण होतंय. आपल्या आयुष्यातला इतका सुंदर दिवस आहे. God, these girls. आणि सगळ्यांचं लक्ष कुठे? तर त्या ताराकडे. श्रावणी अगं ती ताईसारखी दिसते, फक्त ती ताई नाहीये. एक जबाबदारी दिली आहे ना तिला, ती धड पार नाही पाडत आहे. भलतेच कपडे घालून फिरते आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे. का तिच्या मागे मागे करायचंय सगळ्यांना? मला हेच कळत नाहीये. एक मिनिट. काय चाललंय ग तुझं? घरात लग्न आहे ना, महा रडका सूर का लावलायस? काय सतत हा क्रिबिंग सूर? नाही मला सांग, हे जे सगळं सुरू आहे, सगळी जी कामं करतायत लोक, ते तुझ्या लग्नासाठीच करतायत ना? काय अपेक्षित काय? तुला डोक्यावर घेऊन नाचायचं सगळ्यांनी? यशोधरा जरा. अच्छा, तुम्हीच सांगा, हे लग्न घर वाटतं का? कोणी पाहुणे नाहीयेत, आपण कोणाला आमंत्रण नाही दिलंय. आमची पण स्वप्न आहेत की नाही आजी? एक मिनिट. ए मुली, तुला कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे का ग? नाही, बाहेरच्या लोकांना आमंत्रण दिलं, ते लग्नाला आले आणि त्यांनी आराध्याला पाहिलं, मग काय होणार आहे? काय उत्तर देणार आहोत आपण लोकांना? हा, ताराला आराध्या म्हणून या घरात पाहिल्यानंतर काय होईल याचा विचार केलायस? ऑफकोर्स नॉट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गेले 6 महिने श्रेयसला बरं नाहीये ही गोष्ट आम्ही लपवून ठेवली. ती काय तुझ्या लग्नाच्या निमित्ताने लोकांसमोर आणायची? नाही, तुला चालणार असेल, आम्हाला चालणार नाही. सो तुझं आणि अक्षयचं लग्न घरातल्या 4 माणसांमध्येच होणार आहे. डू यू अंडरस्टँड?